झाडाच्या तिकडून कसा सूर्य निघते आता. हे बघा आपलं वलीच चालू आहे. बघा इथे पाण्याचा कसा बघा कसा धुवा निघत आहे. गरम पाणी आहे. दवगीन काही लागत नाही आपल्याला, थंडी लागत. सुंदर वातावरण आहे. इकडे सूर्य उगवला मस्त पैकी पण दिसते तुम्हाला. सकाळचा टाइम आहे. चालू वलीच कराले. कालपासून चालू आहे वलीत आमचं. म्हणजे काल मी सकाळी लावलं होतं वलीत. मग मी दुपारी लोकांच्या मजुरीने गेलो होतो कपाशा काढायसाठी. नंतर लहान भावाचा फोन आला, आपलं पूर्ण गहू खाली पडला म्हणे पाण्यानं. म्हणजे आम्ही जे वलीत लावलं त्या वलतामुळे आमचा गहू पडला, नुकसान होऊन गेली. तर मग मी मजुरी टाकली आणि वाडी आहे, अशी वाडी आहे जुनी पुराणी वाडी. पुढचं सांगतो आता. मजुरी सोडून दिली मी. मजुरी मालकाने सांगून दिलं का मी आता जातो म्हणलं आपल्या शेतामध्ये, आमचा गहू पटला म्हणलं. आता तरी मजुरी आता वलीत झाल्याशिवाय जमत नाही म्हणलं. तसं आज आहे आम्हाला जेवण आहे. आमच्या दोन्ही काकाचे जेवण आहे तिकडं देवळात. तिकडे जायचं होतं. तिकडला व्हिडिओ मी दाखवणार होतो. एक वेगळं देवस्थान आहे, त्यातला व्हिडिओ मी काढणार होतो, दाखवणार होतो. पण त्यातच आम्हाला जाणं होत नाही आता आमचं. कारण ते आमचा गहू महत्त्वाचा आहे. लोकांकडून पाणी आहे, तो घाई करत आहे. त्याचे बोर बिघडली होती, नंतर दुरुस्त केली होती. आता एका खट्ट्यानं घाई केली तर वलीत लावलं तर हे नुकसान होऊन गेली. व्हिडिओसुद्धा काढला होता, तुम्हाला दिसला तो व्हिडिओ. आला जाऊन पहा. जरा येणार आहे 5 जावा. मग आता कालपासून आता पटपाणीच लावलं. पण लावलं तर गहू गैन पडत नाही आता. पण पटपाण्याला थोडा वेळ लागते, कारण तर पटपाणी जमिनीला भेगा पडून राहते. झिरपत पाणी येते इकडं. तर आता मी सकाळीच चाललो होता. तसं आत्ता 6:30 वाजले. मला लक्षात नाही झाली, मला झोपच लागून राहिली. दिवसभर होतं काल पाण्यात. तर आता हे स्वेटर काढलं. आता स्वेटर काढलं. थंड आहे, थंड वातावरण आहे. आता थंडगड पाहायचं मला नाही जमत. जातो आता शेतामध्ये पोचल्यावर त्याला सांगून देतो, चालू करून दे म्हणतो, बटन मारून दे म्हणतो. लहान भाऊ येणार आहे. काल लहान भाऊ दिवसभर दोघं आम्ही दिवसभर त्यातच राहिलो. सकाळी संध्याकाळी दुपारी जेवायला सुद्धा नाही आलो. लहान भाऊ आला जेवायला घरी. त्याने मला बिस्किटच्या पोळ्या घेऊन आला. मग खाल्ला, आलो संध्याकाळपर्यंत. आता अदय तसंच. आता सुमित्राला सांगून दिलं, मग शेदोरी घेऊन ये म्हणलं. भाऊ काही येणं होत नाही म्हणलं वलीत झाल्याशिवाय. कारण दादा फटकाल जमत नाही इकडे तिकडं, काम तुटल्याशिवाय. सोबत आली असं आहे. पावसाळ्यात तर जबरदस्त दिसते हे वातावरण. आता हे उन्हाळा लागते ना, हे आता असं आता आहे. पानझड झाडी पानझड असं समोर पाय वाट मस्तपैकी जबरदस्त चाललो आता आस्वाद घेत. आता कसं आहे, सकाळी उठल्या खाटायचं आता काय तेच कामं थांब. गावाकडं म्हणलं तर असं जबरदस्त तिकडे चिंच आहे. असं आहे, चांगलं वातावरण आहे जबरदस्त. बघा नावला पाणी आटलं भावनं वेगळं. नाही तर येतं पाणी, कमी पाणी होतं का पावसात. तुम्हाला दाखवलं पाहिजे व्हिडिओमध्ये. आमचं कुटुंब बिलोक्स या चॅनलवर किती व्हिडिओ टाकले होते, किती पाणी सांगितलं होतं. पोळ्या झाल्यावर भयानक पाणी सांगितलं. त्यामुळे हे इकडे गहू आहे. त्या पाणी एवढं होतं का भयानक. आणि जास्त पाण्याने नुकसान केलं ते आमची कपाशीची. म्हणजे आमची पहिलं हे आता का 15 एक गोष्ट सांगायची म्हणलं, सांगत नाही आता. तरी जाऊ द्या, थोडक्यात सांगतो. पहिलं पाण्याने नुकसान केली, मग डुकराने केली नुकसान, मग आता हे वलीत लावल्याने केली नुकसान पिंकाचं पाणी पडल्यामुळे. आणि वजनदार झालं गहू. हे बघा सकाळी कसं झाडाच्या तिकडून कसा सूर्य निघते आता. तुम्हाला दिसते का नाही. आता झाडाच्या तिकडं लाल लाल दिसतं गोळा. लाल लाल गोळा आहे पा त्याचा सूर्यप्रकाश संध्याकाळचा. बऱ्याच डोळे तर चांगला दिसून झाला. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दिसते माहीत नाही. सकाळचं वातावरण एकदम असं वाटून राहिलं. असं आहे, चाललो आता जबरदस्त सुंदर निसर्ग आहे त्या भावांनो. सकाळच्या टाईमली असं आपण गेलो कुठे, हां सुंदर निसर्ग डोळ्याला दिसते. मलाही एकदम प्रसन्न वाटते. थकवा मकवा कोणा मातीत जाते का पताच लागत नाही. असं सुंदर जीवन राहते. इकडे मस्त हरभरा गहू आहे लोकायचा. आमच्या शेतीनं औषध गहू नाही पाहिला, वलीत पाहिलंच नाही. हे पहिलं वलीत औषधातलं. आम्ही 2 बोरी मारल्या होत्या, पण ते आमचं जमलंच नाही. पाणी काही लागलंच नाही. आमचा पैसा फुकट गेला, पाण्यात गेला, जमलंच नाही. आता आमच्या शेतामध्ये असतं वलीत तर आम्ही लोकांकडून पाणी मागायचं काही काम नव्हतं. पण आता पाणीच नाही लागलं तर आमच्या नशीबच नव्हतं का पाणी. गेल्या वर्षी पाहू म्हटलं प्रयत्न करून आमच्या काठाने एक बोर मारली होती टाकरीनंच, त्याच्याकडून घेतलं वलीत त्याच्याकडून. त्याला लागलंच नाही पाणी.
मग त्याने शेवटी दुसऱ्याच्या वावरामध्ये बोर मारली भाड्यानं जागा घेऊन 1-1.5 लाखाले. मग तिथं पाणी लागलं, तिथून पाणी त्याच्या वावरात आणलं, तिथून मग ते आम्हाला दिलं पाणी. आता आमचे स्वप्न जागेवर राहिले. आम्ही मारू म्हणलं होतं, तरीच नाही पाणी लागलं. आम्ही का मारू म्हणलं. आणि यावर्षी आता अशी दुष्काळ पडलं यावर्षी काही बोर मारता आलंच नाही आम्हाला. आता विचार होता आमचा उत्पन्न झालं यावर्षी का मारू म्हणलं बोर म्हणलं कसं तरी करू म्हणलं वलीत आपल्या वावरात. पण आपली शेतीच का थोडीशी, त्यामुळे काही आमचं जमून नाही राहिलं. आमचं प्रयत्न करतो आम्ही का यावर्षी बोर मारू पण जमतच नाही आमचं. का आता अशी राहते आता भानगड. लई स्वप्न राहते आता शेतकऱ्याचे आमच्यासारखे. घर बांधणं होत नाही, कोणतं का करणं होत नाही. अनेक गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये. आता का सांगायच्या, कवरी सांगायचे, सांगून काही फायदाही नाही. इथं ओढा आहे, पावसामध्ये यातून जपून जावं लागते. आता यातून माणूस वाहून जाऊ शकते. बघा असं येतं, असं इकडून येते असं भाय ते पावसामध्ये येतून पाणी किती वाहिलं ना थांबा लागते. उतरल्याशिवाय पाण्याच्या लोंडा उतरल्याशिवाय जाल जमत नाही. इकडे तिकडे बकऱ्या किती वाहून जाते. आपण नाल्यामध्ये होतो, नाल्याविषयी माहिती सांगत असता आपला व्हिडिओ कटला होता, जागा फुल झाली होती. आता हे बघा दुसऱ्या दिवशी या व्हिडिओचा मी समारोप करणार आहोत. हे बघा आपलं वलीच चालू आहे. बघा दिसते तुम्हाला. पोचलो मी आता शेतामध्ये आणि सुंदर असं वातावरण आहे. हे बघा इकडं सूर्य निघत आहे इकडं, आणि मस्त सुंदर आपलं गहू आहे. पण कसं आहे भावांना एक नुकसान झाली आमची. आधी आपल्या नुकसानी होत्याच कपाशीच्या, आणि हे बघा तिकडं भयानक गहू पडला. तो व्हिडिओ काढला तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओमध्ये हे बघा भयानक गहू पडून आहे. स्पेशल व्हिडिओ काढला आमचा गहू कसा पडला, कुठं किती नुकसान झाली सगळं दाखवलं त्या व्हिडिओमध्ये, जाऊन पाहू शकता. आणि या पाण्याचं कसं बघा कसा धुवा निघत आहे. धुवा निघत आहे म्हणजे गरम पाणी आहे ना, गरम पाणी आहे. दवगीन काही लागत नाही आपल्याला, थंडी लागत नाही, कारण हे पाणी गरम राहते ना. वलताला लागलं तर दव लागत नाही, फक्त वलताला लागायच्या पहिले थोडासा दव लागते. सुंदर वातावरण आहे. इकडे सूर्य उगवला मस्त पैकी पण दिसतंय तुम्हाला. हे बघा झाडाच्या पलीकडे तिकडे सूर्य जबरदस्त छान सुंदर असं वातावरण आहे. आता कसं आहे आमच्या शेतकऱ्यांना नुकसानी चालते. आता किती काही म्हणलं तरी नुकसानी होतेच. आता ते ताणतणा घेऊन काही फायदा नाही आपल्याला. सुखी आनंदात जीवन जगाचं, ठेवली अनंत तैसेची राहावी असं आपण जीवन जगाचं. किती कठीण काळ येऊ दे, दुःख भोगून काही फायदा नाही. दुःख भोगलं तर आपलं शरीर खराब होते, मग आपल्याला पुढे जाता येत नाही, आपली ताकद हटते, मग आपण पुढं कशात जाऊ शकत नाही. त्याच ताणतणावामध्ये आपण जायचो कितपत. 6 वर्ष मी ताणतणावात काढले. यूट्यूब चॅनल खराब झाल्यामुळे, शेती बरबाद झाल्यामुळे. आता दुःख करायचं काम नाही, तसंच राहायचं आपण जीवन. जसं आहे तसं जीवन जगाचं आणि आपलं सुखी काळ काढायचा. दुःख मागून काही फायदा नाही, आनंद मानायचं. जसं आहे तसं राहायचं आपण. असं आमचं गावाकडलं जीवन जायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.